हॅलो स्टुडंट्स, वेलकम अवर चॅनल MK ट्युटोरियल्स. आज आपण डिस्कवरिंग इंग्लिश ई-डेक ग्रेड 3 पार्ट 1 मधील चॅप्टर नंबर 4 द स्वीट पोरेज हा जो आहे त्याचा आज आपण कन्सेप्ट कनेक्शन पाहणार आहोत. चला तर मग सुरुवात करूया. फर्स्ट रीड द लाईन गिवन बिलो. खाली दिलेले लाईन वाचा. रीता is a good girl. रीता studies in class 3. आणि सेकंड सेंटेन्स वाचूया. रीता is a good girl. She studies in class 3. काय तर पहिल्या वाक्यात रीता एक चांगली मुलगी आहे आणि रीता तिसरीत शिकते. परत त्यांना सेकंड सेंटेन्स काय म्हणते तर रीता एक चांगली मुलगी आहे आणि ती तिसरीत शिकते. आता व्हॉट इज द डिफरन्स बिटवीन द टू सेंटेन्सेस? येस, यू गॉट इट. इट इज यूज ऑफ द प्रोनाउन शी. दोन्ही वाक्यांमध्ये काय फरक आहे? हो, तुम्हाला कळालं. ती हे या सर्वनामांचा वापर आहे. म्हणजे शी हा काय तर प्रोनाउन यूज केलेला आहे. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. प्रोनाउन. We already know that pronoun are word used in place of noun to avoid their repeated use in a sentence. तुम्हाला सगळ्यांना माहीत आहे की जे प्रोनाउन आहे हा वर्ड म्हणजे आपण काय वापरतो की वाक्यात आहे ना त्या नामाचा म्हणजे त्या नाउनचा परत आहे ना उच्चार नको होण्यासाठी आपण काय वापरतो तर प्रोनाउन वापरतो. नाव लेट अस लर्न अबाउट पर्सनल प्रोनाउन अँड पॉझेसिव्ह प्रोनाउन. चला तर मग काय तर पर्सनल प्रोनाउन कशाला म्हणायचं आणि पॉझेसिव्ह प्रोनाउन कशाला म्हणायचं ते शिकूया. पर्सनल प्रोनाउन. प्रोनाउन्स विच रेफर टू अ पर्टिक्युलर पर्सन, ग्रुप और थिंग्स आर कॉल्ड पर्सनल प्रोनाउन. पर्सनल प्रोनाउन कोणाला म्हणायचं की एक आपण ठराविक असं पर्टिक्युलर एका पर्सनबद्दल बोलतो, या ग्रुपबद्दल बोलतोय का एका वस्तूबद्दल बोलतोय त्याला म्हणायचं. द वर्ड सच ॲज आय, मी, वी, अस, यू, ही, शी, इट, हिम, हर, हिज, दे अँड देम आर पर्सनल प्रोनाउन. हे जे वाचलेले वर्ड आहेत हे सगळे काय पर्सनल प्रोनाउनसाठी वापरले जातात. फॉर एक्झाम्पल, माय नेम इज पूरव. आय विजिट माय ग्रँडपेरेंट्स एव्हरी वीकेंड. इथं काय तर माझे नाव पूरव आहे आणि मी दर आठवड्याच्या शेवटी माझ्या आजी आजोबांना भेटायला जातो. आता मायच्या इथे काय आलं प्रोनाउन तर आय. यू आर नॉट लिसनिंग टू मी. तू माझं ऐकत नाहीस. नेक्स्ट, माय फ्रेंड्स नेम इज सोहिल. आय विल गो टू मीट हिम टुडे. काय तर माझ्या मित्राचे नाव सोहेल आहे, मी आज त्याला भेटायला जाईन. म्हणजे मायच्या ठिकाणी परत काय आला तर आय. लेट अस लुक ॲट द टेबल गिवन बिलो टू अंडरस्टँड द यूज ऑफ पर्सनल प्रोनाउन इन डिफरंट केसेस. खाली एक तक्ता दिलेला आहे, त्याच्यात वेगवेगळ्या प्रकारचे काय तर पर्सनल प्रोनाउनचा वापर कसा करायचा ते सांगितलेलं आहे. चला तर मग रीड करूया. पर्सनल प्रोनाउन. एका कॉलममध्ये आहे नंबर, सेकंडमध्ये आहे पर्सन ऑर प्रोनाउन आणि थर्ड आहे एक्झाम्पल. तर फर्स्ट सिंग्युलर. सिंग्युलर म्हणजे काय एक वचन एका व्यक्तीसाठी. पर्सनल प्रोनाउनमध्ये काय येतं आय आणि मी. आणि एक्झाम्पल्स बघूया. आय वेंट टू द मार्केट. मी बाजारात गेलो. गिव मी द बुक प्लीज. कृपया मला पुस्तक द्या. सेकंड पर्सन म्हणजे यू. का कुठे वापरला जातो तसं एक्झाम्पल पाहूया. वेअर डू यू लिव्ह. तुम्ही कुठे राहता. चला तर मग नेक्स्ट पेजकडे वळूया. नेक्स्ट पेज आहे पर्सनल प्रोनाउनचा सिंग्युलरच, पण सिंग्युलरमध्ये काय तर थर्ड पर्सन म्हणजे तिसरी व्यक्ती. समजा आपण दोन व्यक्ती बोलत आहोत आणि त्या बोलता बोलता आपण तिसऱ्या व्यक्तीचा जर उल्लेख करत आहोत तर त्याला काय म्हणायचं तर थर्ड पर्सन. ही, हिम, शी, हर आणि इट. म्हणजे हिला आपण काय म्हणतो एखादं मस्क्युलर जेंडर असेल तर त्याला आपण ही वापरतो आणि एखादी फेमिनाईन जेंडर असेल
तर त्याला आपण शी वापरतो किंवा हर वापरतो. आणि ॲनिमल्स आणि बाकीच्या ह्याच्यासाठी थिंगसाठी आपण काय वापरतो तर इट वापरतो. चला तर सेंटेन्सेसने अजून समजून घेऊया. एक्झाम्पल्स पाहूया. गीता इज माय फ्रेंड, शी लिव्ह मी टू हर हाऊस. गीता माझी मैत्रीण आहे, तिने मला तिच्या घरी बोलवले. नेक्स्ट इथं काय आलं तर गीता आणि तिच्याबद्दल काय आलं शी. आपण काय करतोय, मी कोणाला तरी सांगते की बाबा गीता ही माझी फ्रेंड आहे आणि तिने मला तिच्या घरी बोलवले. नेक्स्ट मिक इज अ सिंगर, ही प्ले हिज गिटार. तर काय माईक हा एक गायक आहे आणि तो काय गिटार वाजवितो. म्हणजे माईक हा काय मस्क्युलर जेंडर, म्हणून त्याच्या ठिकाणी आपण प्रोनाऊन काय वापरलं तर ही. नेक्स्ट द टायगर लिव्स इन द जंगल, इट हंट्स डिअर. वाघ जंगलात राहतो आणि तो हरणांची शिकार करतो. आता टायगर हे काय आहे ॲनिमल आहे आणि त्याच्याबद्दल आपण प्रोनाऊन काय वापरला तर इट. प्लुरलमध्ये पाहूया. आता प्लुरलमध्ये फर्स्ट पर्सन वी आणि अस. सेंटेन्सेसने अजून जाणून घेऊया. तर जेन अँड आय राईट स्टोरी. काय तर जेन आणि मी काय एक स्टोरी लिहितोय. वी पोस्ट देम ऑन द इंटरनेट. आणि आम्ही त्या स्टोरीला काय इंटरनेटवरती पोस्ट करतो. प्लीज टेल अस इफ यू लाईक देम. काय तुम्हाला त्या आवडल्या का ते आम्हाला सांगा. म्हणजे आता इथं काय की दोघांबद्दल वी, त्याचे काय जेन आणि आय आम्ही दोघांबद्दल बोलतो, त्यामुळे तिथं काय आला प्रोनाऊन तर वी. इथं काय झाले तर वन पर्सन सिंग्युलर झाला का नाही, तर इथं प्लुरल आले, दोन व्यक्ती आले, त्याच्यामुळे इथं काय वापरलं वी. सेकंड पर्सन त्याच्यामध्ये यू. पाहूया त्याचं एक्झाम्पल. ऑल ऑफ यू आर इन्व्हायटेड टू द पार्टी. तुम्हा सर्वांना पार्टीसाठी आमंत्रित केले आहे. म्हणजे इथं काय आपण स्वतःबद्दल बोलतोय का नाही, आपण सगळ्यांबद्दल बोलतोय की तुम्हाला सगळ्यांना पार्टीला इन्व्हाइट केले, त्यामुळे काय हे प्लुरल झाले. एकाबद्दल बोलतोय का की तुला पार्टीला बोलवलंय, नाही तर सगळ्यांना बोलवतोय, म्हणून इथं प्लुरलसाठी काय आलंय यू. थर्ड पर्सन दे आणि देम येईल. तर सेंटेन्सेसने अजून समजून घ्या. रवी अँड सोना आर फ्रेंड्स, दे स्टडी इन द सेम स्कूल. आणि इथे काय तर रवी आणि सोना मित्र आहेत, ते एकाच शाळेत शिकतात. आता मी त्यात माझं इन्व्हॉल्व केलं का, आय केलं का नाही, तर मी काय थर्ड पर्सनबद्दल बोलते की तिसऱ्या पर्सनबद्दल की रवी आणि सोना हे काय फ्रेंड आहेत आणि ते एकाच शाळेत शिकतात. मग ते म्हणल्यानंतर तिथे काय ना तर दे. दीज बुक्स आर अनटायडी, प्लीज कवर देम. ही पुस्तके अस्वच्छ आहेत आणि कृपया त्यांना कवर करा. तर इथं काय तर मी एखाद्या त्या बुक्सबद्दल बोलते, त्यामुळे दीज आणि इथं त्या पुस्तकांना कवर लावा देम. ओके, आय होप तुम्हाला इथपर्यंत व्यवस्थित समजलं असेल. चला तर मग पॉझेसिव्ह प्रोनाउन पाहूया. वर्ड्स यूज इन्स्टेड ऑफ नाउन टू शो दॅट समथिंग बिलॉंग टू समबडी आर कॉल्ड पॉझेसिव्ह प्रोनाउन. एखादी गोष्ट एखाद्याची आहे हे दाखवण्यासाठी काय तर एखाद्या नाउनच्या ऐवजी काय वापरलं जातं तर तो मालकी शब्द म्हणजे तो पॉझेसिव्ह प्रोनाउन वापरला जातो. म्हणजे ती वस्तू माझी आहे, माझं हक्क दाखवते असं. तर फॉर एक्झाम्पल आपण पाहूया म्हणजे अजून तुम्हाला व्यवस्थित कळेल. दिस टॉय इज माइन. हे खेळणं माझे आहे. दीज टॉयज आर युअर्स. हे खेळणी तुमची आहेत. दॅट टॉय इज हर्स. ते खेळणे तिचे आहे. दिस टॉय इज हीज. हे खेळणे त्याचे आहे. द बस दॅट वी मिस वॉज आवर्स. तर जी बस चुकली ती आमची होती. द बस दॅट वी मिस वॉज युअर्स. काय आम्ही चुकवलेली बस तुमची होती. नेक्स्ट द बस दॅट वी मिस वॉज माइन. आम्ही चुकवलेली बस ही माझी होती. द डॉग विग्ड
इट्स टेल. तर काय, तर कुत्रा त्याची टेल काय हलवत आहे. चला तर मग शेपूट हलवत आहे असं त्याचं मिनिंग होतं. नेक्स्ट पेजकडे वळूया. रिमाइंडर. रिमाइंडर म्हणजे काय, लक्षात ठेवा की पजेसिव्ह प्रोनाउन शो पोझेशन ऑर ओनरशिप. पजेसिव्ह प्रोनाउन हे तुमची मालकी दाखवते किंवा तुमचा ताबा आहे त्या गोष्टीवरती ते दाखवते. सेकंड, पजेसिव्ह प्रोनाउन आर नॉट रिटन विथ ॲन अपोस्ट्रोफस. म्हणजे काय, तर ज्या वेळेस आहे ना पजेसिव्ह प्रोनाउन लिहिलं जातं त्यावेळेस अपोस्ट्रोफस लिहिले जात नाही. ओके स्टुडंट्स, आय होप तुम्हाला हा कन्सेप्ट कनेक्शन व्यवस्थित समजला असेल. प्रॅक्टिस झोन मी हा लवकरात लवकरच त्याचा अपलोड करेन व्हिडिओ वेगळा. ओके, थँक्यू.